आपल्याला Br ची ऑक्सिडेशन स्टेट फाइंड आउट करायची आहे Br3O8 मध्ये. बघा हा जो मॉलिक्यूल आहे Br3O8 ह्या मॉलिक्यूलचं नाव आहे ट्रायब्रोमो ऑक्टाऑक्साइड. ट्रायब्रोमो ऑक्टाऑक्साइड. ऑक्टाऑक्साइड 8 ऑक्सिजन आहेत म्हणून ऑक्टा, 3 Br आहेत म्हणून ट्रायब्रोमो ऑक्टाऑक्साइड. तर ह्याच्यामध्ये Br ची ऑक्सिडेशन स्टेट आपल्याला फाइंड आउट करायची आहे. जस्ट वी हॅव टू फाइंड आउट द ऑक्सिडेशन स्टेट ऑफ Br. So let us consider the oxidation state of Br Bx. Just we have to consider let oxidation state of Br Bx. बघा Br ची ऑक्सिडेशन स्टेट X आहे असं कन्सिडर करू आपण. मग आता आपण एक सिंपल मॅथमॅटिकल इक्वेशन तयार करू. 3 Br आहेत म्हणून आपण इथं 3x लिहून टाकू प्लस ऑक्सिजन 8 आहेत, एका ऑक्सिजनवर चार्ज असतो -2. मग आपण इथं लिहू -2 गुणिले 8. ओव्हरऑल मॉलिक्यूलवर चार्ज आहे 0. मग आता काय करायचं आपल्याला, ह्या इक्वेशनला सॉल्व्ह करू, x ची किंमत फाइंड आउट करू. मग आता काय होईल 3x - 16 इज इक्वल टू 0. मग आता पुन्हा फर्दर आपल्याला काय करायचंय, x ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. मग काय होणार 3x इज इक्वल टू 16. मग आता फायनली आपण x ची व्हॅल्यू फाइंड आउट करू. देअरफॉर x इज इक्वल टू 16 डिवायडेड बाय 3. मग आता आपल्याला तर माहित आहे ऑक्सिडेशन स्टेट फ्रॅक्शन मध्ये नसते. मग आता ऑक्सिडेशन स्टेट जर फ्रॅक्शन मध्ये नसेल तर आपल्याला ह्या Br3O8 च्या मॉलिक्यूलच्या स्ट्रक्चरचा विचार करावा लागेल. मग तुम्ही म्हणताल सर हे काय आहे, 16/3 काय आहे? तर लक्षात घ्या मित्रांनो, 16/3 म्हणजे काय, ह्या Br3O8 मध्ये असणाऱ्या सर्व Br च्या ऑक्सिडेशन स्टेटचा तो ऍव्हरेज आहे. इट्स अन ऍव्हरेज. हा आहे ऍव्हरेज. कोणाचा ऍव्हरेज आहे? Br3O8 मध्ये असणाऱ्या सर्व Br च्या ऍटमच्या ऑक्सिडेशन स्टेटचा तो ऍव्हरेज आहे. मग आता हा ऍव्हरेज करेक्ट आहे का? त्याच्यानंतर प्रत्येक Br ची ऑक्सिडेशन स्टेट काय हे आपण फाइंड आउट करू. त्याच्यासाठी आपल्याला स्ट्रक्चरचा विचार करावा लागेल मित्रांनो. जस्ट बघा स्ट्रक्चर कसं आहे. हा Br, ह्या Br ला Br अटॅच आणि ह्या Br ला सुद्धा पुढे Br अटॅच. मग आता काय करायचं, ह्या ब्रोमिनवर 3 ऑक्सिजन आपण अटॅच करून टाकू. ह्या ब्रोमिनवर सुद्धा 3 अटॅच करून टाकू आपण ऑक्सिजन. आणि मिडल वाला जो Br आहे त्याच्यावर 2 ऑक्सिजन आपण अटॅच करू ह्या पद्धतीनं. तर हे आहे ह्याचं स्ट्रक्चर. मग आता ह्या स्ट्रक्चरचं जेव्हा आपण अनालिसिस करू तेव्हा आपल्याला लक्षात येईल की हा जो फ्रॅगमेंट आहे असाच एक फ्रॅगमेंट इथेही आपल्याला बघायला मिळतोय. मग ह्या 2 फ्रॅगमेंटला मिळून आपण ऑक्सिडेशन स्टेट फाइंड आउट करू शकतो किंवा मग सेपरेटही आपण ऑक्सिडेशन स्टेट फाइंड आउट करू शकतो. हा जो फ्रॅगमेंट आहे हा वेगळा फ्रॅगमेंट आहे. मग त्याच्यानुसार जर थोडासा विचार केला तर बघा ब्ल्यू कलर मध्ये ज्याला आपण अंडरलाईन केलंय किंवा गोल केलंय त्याच्यासाठी ऑक्सिडेशन स्टेट म्हणजे हा जो Br आहे त्याच्यासाठी x, एकच Br आहे म्हणून x प्लस 3 ऑक्सिजन आहेत -2 गुणिले 3 इज इक्वल टू ओव्हरऑल मॉलिक्यूलवर चार्ज आहे 0. मग देअरफॉर x - 6 इज इक्वल टू 0. देअरफॉर x इज इक्वल टू 6. म्हणजे इथं हा वाला जो Br आहे ह्या Br ची ऑक्सिडेशन स्टेट आली +6. मग तसंच हा वाला जो Br आहे ह्याच्यासाठी ऑक्सिडेशन स्टेट आपण कॅल्क्युलेट करू. एकच Br आहे x प्लस 2 ऑक्सिजन आहेत. मग काय करणार आपण -2 गुणिले 2 ओव्हरऑल मॉलिक्यूलवर चार्ज आहे 0. मग आता याला सॉल्व्ह करा. x - 4 इज इक्वल टू 0. देअरफॉर x इज इक्वल टू 4. म्हणजे मिडल वाला जो Br आहे या मिडल वाल्या Br ची ऑक्सिडेशन स्टेट आहे +4. मग आता हा वाला जो Br आहे ह्याची ऑक्सिडेशन स्टेट सेम ह्याच्यासारखीच असणार. मग आता हा फ्रॅगमेंट आणि हा फ्रॅगमेंट सारखाच आहे म्हणून ह्या Br ची ऑक्सिडेशन स्टेट आहे +6. म्हणजे याचा अर्थ काय, Br3O8 मध्ये असणारे जे 3 Br आहेत त्या 3 Br पैकी 2 Br ची ऑक्सिडेशन स्टेट +6 आहे आणि एका Br ची ऑक्सिडेशन स्टेट +4 आहे. आता आपण ऍव्हरेज घेऊन बघू. जस्ट वी विल टेक द ऍव्हरेज ऑफ ऑक्सिडेशन स्टेट्स ऑफ ऑल द Br विच आर देअर इन द Br3O8. मग काय होईल बाळा, एक Br +6 मध्ये आहे, अजून एक Br +6 मध्ये आहे आणि अजून एक Br जो आहे तो +4 मध्ये आहे. असे टोटल 3 Br आहेत.
मग आता ॲव्हरेज आपण घेऊ, कॅल्क्युलेट करू. उत्तर आलं 16/3. म्हणजे सुरुवातीला जे मॅथमॅटिकल इक्वेशन येऊ लागलं 16/3 हे काय होतं, ॲव्हरेज होता. म्हणून इथं आपण लिहिले ॲव्हरेज. इट्स अन ॲव्हरेज ऑफ ऑक्सिडेशन स्टेट्स ऑफ ऑल द Br in a Br3O8. Okay, goodbye, take care.